हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर आज बघा, म्हणजे काल आलो रक्षाबंधनवरून. झालं एक दिवसाचंच हे असतं ते, रक्षाबंधनला जायचं. तर आज लगे हातात खुरपा, कपाशी खुरपा. सकाळी उठले तर दिवस मावळस तर खुरपीत राहा. तर मग आज 2 दिवस सुट्टी मारल्यामुळं आज थोडं धास्ती पडली, वावरात कपाशी खुरपायची पडली, उरकली पाहिजे. तर आज लवकर उरकलं घरचं काम. आणि आता वाजलेत 8:45. तर म्हणलं चला 11 वाजेपर्यंत आपली जेवढे होईल तेवढे 1-2 पाथा काय लागते आणि तेवढ्या खुरपू. आणि तिथून पुढं मग जायचं आहे कामाला. आता सगळ्यांनाच माहीत आहे आणि आपल्याला कशाची उत्सुकता आहे, आपला आता कोणता सण येणार आहे. तर सण येणार आहे गौरी गणपतीचा. त्याच्यासाठी, त्या तयारीसाठी थोडेफार आपल्याकडे पैसे पण पाहिजेत. म्हणून आता डबल काम करायचं आहे 7-8-10 दिवस, घरचं आणि बाहेरचं पण. तर 11 वाजेपर्यंत खुरपायचं आणि 11च्या नंतर आपलं वावरात जायचं, म्हणजे दुसऱ्याच्या जायचं, तिथं खुरपायचं. असं करून कशी तरी. आणि परत 4-5 दिवस गौरी राहिल्या पुढं तर लगेच घरी राहावं लागतं आणि घरचं काम उरकावं लागतं. घरी पण धुणे धाणे, घर स्वच्छ करणे, असे बरेचसे लय कामं असतात. तर मग ते काम पण करायसाठी घरी राहावं लागतं. तर म्हणलं चला जाऊन द्या, एवढं 2-4 दिवस का व्हायना, थोडी होईन फजिती, पण मग करावं लागन. तर आले मी आज वावरात. आरामाचे दिवस संपले. आरामाचे 2च दिवस असते, जास्त नसते. त्याच्यामुळं रोजचा रुटीन आपलं जसं आहे तसं. तर ही बघा आपली खालच्या वावरातली कपाशी एवढली झाली. आणि कडी घ्यावं का हे घ्यावं तेच कळलं. कडेवर लय दैवर आहे सध्या, कडी नाही घेत. आणि हे आमच्या दाजीला काहीच काम नाही, उठलं का हिंडायचं, नुसते फिरायचं. चला मग एवढी कपाशी आता जी होईन ती होईन. 11 वाजेपर्यंत खुरपू. चला पुढं व्हिडिओला कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा पुढं घरी 2 तास खुरपलं, 2 पाथा लावल्या. घरी आले इतकं गरम झालं, तोंडात पाय धुतले. पहिलं गार पाणी असं वाटलं बटाबट अंगावर पाणी ओतून घ्यावं गार पाणी, पण येडं तोंड धुतलं मग. आणि आता पिऊ राहिले पाणी प्यायचं, लगेच आता कामाला जायचं. अख्खी बाटलीभर पाणी पिले मी गार, इतकं ताण लागलीत मला. त्यांचे दोघींचे 2 इळे बायांचे देऊन टाकी ते, अजून इळे घरात टाकी ते. चला आता काम को. जसं कामाला निघन तसं काही ना काही राहतात घरात, तिला यावं लागत आहे. चला आता चालले कामाला. इतकी धावपळ आहे हो, जेवढं करावं तेवढं कमीच आहे. जसं काही नीट हे काम, वाचा येऊन भाकर खाली परत चाललंय. इथले वाचा भाकर खाल्ली बाई. बागातूनच शिरलोय, चाललोय काट्या कुट्यातून असंच. चला आता दाखवते पुढचं नंतर, तिसरा पारचा राऊंड. घरी आल्यावर काय काम असतं. आणि गवत आणतं परत कडलं मारण्याचं काम झालं, पूर्ण वेगळं झालं बा. एवढं कपाशी पूर्ण दळमट्ट वातावरण झालं याच्यात. गार हवं लागत पाहिजे. करून सुट्टी झाली
आता परत घरच्यावर ड्युटी जुपी करायला चालली. आता वाजले 6, पण तरी थोड्या वेळ जावंच लागेल म्हणलं. तेवढंच एक जरी पात लागली ना तर तरी बरंच आधार होईल. तर आता इकून झाली सुट्टी, घरी आले, पाणी पेले, चहाची तलब झाली म्हणून चहा नाही घेतला, साखर खाल्ली आणि आता वरती चालले ड्युटीला. जेवढी धावपळ करावं तेवढी कमीची. आज इतकं आबळ आले ना, नुसते इंडिकेटरला आलेत, खुरपायला दुसऱ्याची पळवतोय. पण घरच्या वावरातलं जर खुरपून नाही झालं तर काय करायचं. दम लागलाय मला. जोपर्यंत हातपाय पळते तोवर पळत राहायची अशी गंमत आहे आता. आबळाला पोहून माणूस जास्त पळू राहिले, कारण विलाजच नाही त्याला, पळावंच लागू राहिले. नाही पळावं तर नदी होऊ राहिली आमची. पाणी आलं आम्हाला आहे ना, वरती माळिंबाच्या मडीच्या डोंगरावर पाऊस झाला का खाली आमची नदी वाहत असते. नाही पळाव तर लोकांची वावरं निर्मळ होतात आणि आपल्या वावरात गवत राहते. पळाव तर जीवाचे हाल होतात. कोंब खोडूनच सुख नाही, काय करावं. त्याच्यामुळं माणसाला थोडं का व्हायना काहीतरी आधार पाहिजे, कशाचा तरी आधार पाहिजे, जेणेकरून ते थोडं शांतरीतीने त्यांचं जीवन तरी जगता आलं पाहिजे. आपल्याला तसं म्हणजे नाही, नोकरी पाण्याचा आधार नाही, कशाचा आधार, येऊन जाऊन शेतीचा आधार आहे. आणि त्या शेती पण थोडी असल्यामुळं कामाला पण जाणं गरजेचं आहे. मग आता त्याला काय विलाज आहे. आज एवढं ऊन होतं ना, इतकं ऊन होतं, पार चक्कर येऊन पडायची बारी झाली, इतकं ऊन होतं. दुपारी 2 वाजे 2:30 वाजेपर्यंत. नंतर थोडं शिरळ आलं, दुपारून झाकाळ्यावानी झालं. तर आतापर्यंत झाकाळ्यावानीच राहिलं, पण गरमट भरपूर होतं. आणि कपाशा खाली बसलं माणसाला दिसत नाही, काही हवा लागत नाही, त्याच्यामुळे आणखीनच पॅक होते. आता पॅक होऊ नाही तर काही होऊ, काम तर करायचं हे की नाही, त्याला विलाज नाही, करावंच लागणार आहे. आज मालकाने कूळ पिलंय, तर आता खुरपिल्याला किती छान दिसतंय काळं काळं. गवत असलं का रानात मग माणसाला दम नाही निघत, असं वाटतं कधी वावरात जाईन कधी नाही, कधी कूळपीन हे खुरपीन. आता थोड्या वेळ घेते खुरपून, मग दाखीन वाटलं असतं तुम्हाला किती खुरपलं ते. चला मग तोपर्यंत. आत्ताशी घरी आले, ड्युटी संपली. आता घरची ड्युटी चालू झाली स्वयंपाकाची. तर चहा टाकला आणि माझ्या लक्षात आलं, म्हणलं आपल्या घरी आल्याचं हे थोडा शॉट टाकायचा होता. तर मग आत्ता घरी आले आणि जस्ट हातपाय तोंडून चहा टाकलाय. तर आता वाजले 7:30, म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत. तशी 5:30ला ड्युटी चालू होती, कारण काम घरचं पण उरकावंच लागतं. मग अशी ड्युटी आमची. बघा मग कशी ड्युटी. चला मग बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसले तर करून घ्या. बाय.